म्हटलं तर आज देवरामजी भोईर साहेब यांच्या नावाचं एक नक्कीच कॉलेज देखील लक्षात ठेवा बांधण्यात आलेलं आहे आणि लक्षात ठेवा त्या कॉलेजचा एक फायदा आपल्या समाजासाठी देखील आहे. आपल्या समाजातील मुलांना देखील त्या ठिकाणी नक्कीच शिक्षण घेण्याची संधी आहे आणि जर तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन हवं असेल डिग्री कॉलेज आहे तर आपण भूषणजी भोईर साहेब यांच्याशी संपर्क साधू शकता. मालखोम संघ ज्या ठिकाणी बसला आहे आई गावदेवी माता स्टँड या स्टँड मध्ये जरा चहाची व्यवस्था करा. खाली कुठे असाल तर जरा आई गावदेवी स्टँड या स्टँड मध्ये जरा चहा पोचवा. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी पहिली सफलता प्राप्त केली आहे. गणेश मणेरा मात्र या ठिकाणी परत आहे डगआउट रिजन मध्ये. 3 बदल 3 ते 4 बदल भागभिळने केलेत. 1 बदल राईने केलाय. गजन जवळपास गणेश मणेरा यांच्या नंतर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय मिस्टर ज्ञानदेव डाकी डॉक्टर ज्ञानदेव डाकी. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आला. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळला गेला. चेंडू डायव्हर्ट झाला. डीप लॉंग ऑफ रिजन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. कौतुक असेल प्रफुल्ल पाटील आहेत त्या ठिकाणी आणि जवळपास थोडीशी मिसफीट झाली आणि या मिसफीटच्या माध्यमातून पळून धावा पूर्ण केल्या गेल्या. त्या 3 स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली आहे ती म्हणजे खेळीला वाघबीळ टीमच्या पूर्ण कल्पना आहे. दोन्ही संघांना पूर्ण कल्पना आहे. दोन्ही संघांना पूर्ण माहिती आहे की कुठले खेळाडू या टीम मध्ये महत्वपूर्ण आहेत, कुठल्या विकेट लवकर घेणं गरजेचं आहे आणि कुठल्या विकेटला खेळपट्टीवर थांबवायचं आहे याची पूर्ण कल्पना जेम्स बॉन्ड टीमला देखील आहे. आणि वाघबीळ संघाला देखील पूर्ण कल्पना आहे की इथून येणारे गोलंदाज जेम्स बॉन्डचे कोणते आहेत. जे प्लस मायनस पॉइंट हे दोन्ही टीमच्या दोन्ही खेळाडूंना माहिती आहेत. नितीन पुन्हा एकदा सज्ज होतो गोलंदाजी ट्रॅकवर. महत्वपूर्ण मॅच टर्न झालाय. चेंडू पडल्यानंतर बाहेर वळतोय. लेग ब्रेक आपण पाहिला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून ललित दादांच्या माध्यमातून दिला जातोय. ललित पंच आहेत ललितजी भोईर. बॅटची एज फ्लाइंग स्लिप रिझन मध्ये प्रशांत आहेत. प्रोटेक्शन साठी फक्त एकदा मिळेल. बघा ही कासेद आहे कारण पूर्ण कल्पना आहे राकेशला की हे दोन्ही जे बॅटर आहेत ते कधी शूट होऊ शकतील. 4 ओव्हरची मॅच आहे त्याच्यामुळे या कुठल्याही बॅटरला मात्र शूट होता कामा नाहीये. या कारणाचा चेंडू जसा हातामध्ये आला तसाच लगेच चेंडू तो यष्टीला लावण्याचं काम करतोय. धावा झाल्या त्या 5. एकदा पूर्ण 2 धावा पूर्ण मिसफीट झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. स्ट्राइक एंडला थ्रो. यावेळेस विकेट प्राप्त केली जात आहे. प्रयत्न मणेरा रनआउटच्या स्वरूपात बाद होत आहेत. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 7 आणि 7 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद वाघबीळ टीम. सर्वाधिक धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत तो नामांकित खेळाडू आहेत केतन पाटील. बेस्ट इनिंग आपल्या स्वतःच्या होम ग्राउंडवर 48 धावेची खेळी साकारली होती. 93 धावेचा हायएस्ट स्कोर या खेळाडूचा आहे. तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. पहिला चेंडू शॉर्ट बॉल होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न पूर्ण बॉडीला टर्न केलं होतं या चेंडूला खेळण्यासाठी. सिंगल तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस चेंडू खराब. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांचा दिला जातोय.
धावसंख्येत भर, धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 9. 2018 मध्ये वाघबीळ मास्टर्स, 2024 मध्ये वाघबीळ मास्टर्स, जवळजवळ आपण विचार केला तर 5 वर्ष सातत्याने ही स्पर्धा खेळली जात आहे 40 प्लस मास्टर्स जुचंद्र, आणि या 5 वर्षामध्ये 2 वेळा जेतेपद वाघबीळ टीमने घेतलेत. डान्सिंग डाऊन द पिच, फुल टॉस बॉल, वन हँड चेंडूला पिक केले, चेंडू जातो लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं, 4 धावांसाठी चौकार. आज इन दोस्तीन भेदभाव कर आउट. आणि हाच तो खेळाडू आहे मित्रांनो ज्या खेळाडूनं या जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा एका स्पर्धेमध्ये कुठल्या आहेत. जवळपास 26 चेंडू आणि 78 धावा ज्या खेळाडूच्या नावावर आहेत जुचंद्र स्पर्धेमधील, तो खेळाडू म्हणजेच मिस्टर पंकज गोंधळे हे मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 17 मार्च 2024 मालिकावीर हा पुरस्कार मात्र पंकज गोंधळेने घेतला होता जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये. लक्षात ठेवा, हे विसरता कामा नाहीये. मात्र जुचंद्रच्या स्पर्धेमधील बायसिकल मॅन कोण, कारण जुचंद्रच्या स्पर्धेमध्ये देखील मालिकावीर म्हणून बायसिकल होती आणि त्या बायसिकलचा मानकरी कोण ठरला होता तर मिस्टर नितीन हजारी. याला देखील विसरता कामा नाहीये. या काही आठवणी आहेत जुचंद्र स्पर्धेच्या. लक्षात ठेवा, या ठिकाणी एक सूचना आली आहे. योगेश घरत नारंगी मास्टर्स टीम कॅप्टन यांच्याकडून येत्या मंगळवारी आणि बुधवारी नारंगीच्या त्या मैदानावर आपली 40 प्लसची जी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये आपल्या संस्थेच्या माध्यमातून 23 संघांना संधी दिलेली आहे. संपूर्ण संघ त्या नारंगीच्या मैदानावर खेळणार आहेत आणि बरोबर 2 वाजता त्या स्पर्धेला सुरुवात होईल. आणि त्यानंतर आणखीन एक सूचना त्या कॅप्टन कडून दिली जाते की प्रत्येक मॅचेस ज्या आहेत या 4-4 ओव्हरच्या होतील. लक्षात ठेवा, प्रत्येक मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील. ही पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. मॅच आहे मंगळवारी बुधवारी, मात्र ही पूर्ण कल्पना आम्ही तुम्हाला देतोय. याच्यानंतर मंगळवार बुधवारी नारंगीच्या मैदानावर ज्या मॅचेस आपल्याला खेळायच्या आहेत त्या मॅचेस 4-4 ओव्हरच्या होतील. धावसंख्या 14 मॅचच्या दिशेने, चालू सामन्याच्या दिशेने वळतोय आम्ही. अपील केली गेली मैदानाच्या आतमध्ये. पंकज गोंधळे अनेक मालिकावीर पुरस्कार सध्याच्या घडीला या खेळाडूच्या नावावर आहेत. पंकज गोंधळे यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर एक नामांकित खेळाडू पहिल्या मॅच मध्ये नव्हता. त्यानंतर कदाचित मला तरी असं वाटते विशाल की ज्या ट्रॉफीज पाहिल्या आणि त्या ट्रॉफीज पाहिल्यानंतर मात्र कुठेतरी कॉल केले गेले आणि आपली पूर्ण साईट मात्र वाघबीळ संघाने या ठिकाणी बोलवून घेतले आहे. यस, या ठिकाणी आगमन झालं. वेलकम, आगतम, स्वागतम, सुस्वागतम. परिरा नगरचे शाखा प्रमुख आदरणीय सन्माननीय मंगेशजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे.
शहर प्रमुख माफ करा, सन्माननीय शहर प्रमुख मंगेशजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम मंगेशजी, आपलं हार्दिक स्वागत. 6 धावेचा खणखणीत षटकार. पंकज गोंधळे आणि केतन, म्हणजे हा केतन पाटील आहे, मात्र याची जी खेळी आहे ना ती केतन मात्र प्रमाणे पाहायला मिळेल. केतन नावाची जी माणसं असतात ती हुशार असतात असं आपण म्हणू शकतो. आपण वाकड्यांचा वंडर बॉय, हा मात्र आहे वाघोलीचा वंडर बॉय. आणखीन एक, या वेळेस देखील चेंडू हवेत आहे आणि सरळ लँड झालाय. स्टँड अँड डिलिव्हर, बॅक टू बॅक प्रशांत मात्रेच्या अगेन हा दुसरा षटकार. ते 115 धावा बनवणारा हा एकमेव संघ आहे बागबीड संघ, लक्षात ठेवा. आणि या सीझन मध्ये सलग 5 चेंडूवर 5 षटकार मारणारा एकमेव खेळाडू मिस्टर केतन पाटील. लक्षात ठेवा, 5 चेंडूमध्ये सलग 5 षटकार स्वतःच्या होम ग्राउंडवर वाघोलीच्या मैदानावर त्यांनी कुठले होते. मात्र 6वा चेंडू त्यांनी डिफेन्स केला. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारू शकला असता, मात्र समोरचा गोलंदाज नक्कीच लेजेंडरी होता, म्हणून त्या गोलंदाजाचा सन्मान त्याने केला आणि तो चेंडू स्टॉप केला. याला म्हणतात स्पोर्ट्समॅन स्पिरिट. आता ही खेळी कधी विसरू शकणार नाही. आपल्या मास्टर्स क्रिकेट जीवनातील बेस्ट इनिंग साकारली होती. तब्बल 96 धावा हा उच्चांक मात्र आपल्या मास्टर्स क्रिकेट करिअर मधील त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये बनवला होता केतननं. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 27 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 2 टॉप क्लास खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वाघबीड टीमचे. विचेंद्र, बेस्ट फिल्डर अवॉर्ड या खेळाडूंना घेतला होता एक्सरच्या मैदानावर. विचेंद्र यावेळेस काय घडलंय? यस यस यस, विकेट देखील डाऊन आहे त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवर महत्वपूर्ण विकेट. पंकज गोंधळे बॅक टू द पॅव्हलियन, आउट. भरपूर मागे आले होते आणि एसटीला कदाचित त्यांचा तो पाय लागला गेला. हिट विकेट आहे सर. यस, धावा झाल्या आहेत फलकावर, त्या म्हणजे 27. एक महत्वपूर्ण विकेट. क्या बाद, नाव आहे विचेंद्र, नावातच विजय आहे त्याच्या, हे विसरता कामा नये. कारण हा खेळाडू ज्या वेळेपासून राई संघामध्ये आलाय तर एक बदल पाहिला. एक बेस्ट फिल्डर आहे तो. कारण मी एक्सरच्या मैदानावर जे क्षेत्ररक्षण केलं होतं विजेंद्रनं, हे मी कधी विसरू शकणार नाहीये. त्याच्या फिल्डिंग मुळे मी म्हणेल, त्याच्या क्षेत्ररक्षणामुळे राई संघ पुढे आला होता. तोच नामवंत खेळाडू आहे विजेंद्र. गोलंदाजी ट्रॅकवर एक महत्वपूर्ण विकेट पंकज गोंधळे यांची विकेट प्राप्त केली गेली. 1 विकेटच्या स्वरूपात पंकज गोंधळे बाद झाले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये तो ज्ञान पाटील एका साईडला प्रतीक्षा करतोय. बालकुमचा संघ की आमच्या सोबत कोणता संघ येणार आहे, जेम्स बॉन्ड राई की बागबील. प्लॅनिंग सुरू असेल की बागबील आला तर आपल्याला असं करायचं आहे, जेम्स बॉन्ड आला तर आपल्याला असं करायचं असेल. मिस्टर स्टोके चेंडू हवेत आहे. राकेश पाटील बघा काय प्रयत्न केले होते राकेशला, मात्र हा कॅच होता की नाही कळत नाहीये. अजूनही डिस्कस केलं जाईल त्या ठिकाणी. एकदा तर कंप्लीट झाले आहे. वेट फॉर द अंपायर सिग्नल. यस, बॅट आहे, बॅट आहे. धावा झालेत 28. प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण लावलं जात आहे.
मॅच रंगणार आहे. मॅच जबरदस्त रंगात येणार आहे. ही शॉर्ट बॉल पुलचा फटका हा पॉवरफुल. आपल्या हातामध्ये जर जास्त धावा द्यायची असल्या मी 10 धावा दिल्या असत्या ISPL प्रमाणे. अगदी स्टँड अँड डिलिव्हर षटकार 6. विचार करतो निलेश आता जितू विचार करतोय. जितू म्हणतोय अशा प्रकारे मी काल खेळायला हवं होतं असं जितूचं मत आहे. काय बॅटिंग सुरू आहे. अप्रतिम बॅटिंग. नो डाऊट एक चांगला खेळाडू आहे पंकज गोंधळे. त्यानंतर म्हणायचं गेलं तर केतन पाटील, ज्ञान पाटील, नंदू पाटील यांची मी आवर्जून नावं घेईल. स्टारकास्ट आहेत. स्टारकास्ट खेळाडू आहेत नो डाऊट. जवळपास बागपील टीम मध्ये धावसंख्येचा आलेख वाढतोय. धावा झाल्या त्या 34. विचेंद्र ऑफसाइडला चांगल्या प्रकारे खेळला गेलाय. एकदा तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न डीप लॉंग ऑन मधून फिल्डर स्किड झाला त्या ठिकाणी. धोकादायक धावपत घेतली होती त्या ठिकाणी. ज्ञान पाटील त्या ठिकाणी पडले होते मात्र ज्ञानकडे लक्ष नव्हतं कदाचित केतन पाटील यांचं. स्वतःचे विकेट मात्र सेफ मध्ये टाकण्याचा तंतोतंत प्रयत्न केला गेलाय. या चेंडूवर 2 धावा मिळतील. धावा झाल्या आहेत त्या तब्बल 36 धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो तिसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. म्हणजे अजूनही आपण विचार केला तर 8 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पाटील यांचे कॉल येत आहेत. प्रकाश राघव पाटील, साई भव्य सप्लायर्स. सलग 5 स्पर्धा जर वाघबीळ टीमने जिंकला तर एक ब्रँडेड ड्रेस वाघबीळ टीमला दिलं जाईल. फुलटॉस. जसा चेंडू बॅट वर आला तसा चेंडू मात्र पाठवून दिला मायबाप प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. बिग हिट 6 षटकार. तुम्ही टाकू शकत नाहीये केतन साडी. समोर केतन पाटील आहे नामवंत खेळाडू. आणि एखादा चुकीचा चेंडू तुमचा जर पडला गेला मैदानाच्या आतमध्ये तर त्या चेंडूला केतन पाटील मुळीच सोडणार नाहीये. आज संडे आणि संडेची मेजवानी समोर ज्युसी फुल टॉस केतन पाटील समोर दिला होता. यस वेल डन. अगदी योग्य तो चेंडू तळला गेलाय. हीच लाईन आणि लेंथ बघा. राकेश देखील हेच म्हणतोय की तुला हीच लाईन आणि लेंथ हाताळणं गरजेचं होतं. अगदी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू टाकला गेलाय. योग्य लाईन आपण त्या ठिकाणी पाहिली. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 3 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे फलकावर ती 42 धावा. सामना जवळपास आपण पाहतो 1 नंबर 1 वर आहे तर 1 नंबर 2 वर आहे. असे 2 बलाढ्य संघ आमने सामने आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची मालिका 23 स्पर्धांची मालिका मित्रांनो. आणि 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये आतापर्यंत ज्या 13 स्पर्धा पूर्ण झाल्या आहेत त्या 13 स्पर्धेमध्ये 6 विजेतापद ही वाघवेळ जवळ आहेत आणि 4 विजेतापद ही राई जवळ आहेत. त्याच्यामुळे नंबर 1 आणि नंबर 2 या रँकिंग वर असणारे दोन्ही संघ आमने सामने लढतायत, विजयासाठी लढतायत. त्यामुळेच म्हटलं ना की इथून जर वाघवेळ संघ जिंकला तर मात्र 6व्या जेतेपदाच्या त्या वाटचालीच्या दिशेने वाघवेळ संघ खेळत राहील. आणि इथून जर जम्सफॉन राईस संघ जिंकला तर जम्सफॉन राईस संघ देखील हाच विचार करेल वाघवेळ जवळ 6 आहेत. आपल्याला 5व्या क्रमांकावर त्या 5व्या ट्रॉफी पर्यंत पोहोचायचं आहे आणि तो प्रयत्न त्यांचा असेल, तो प्रवास त्यांचा राईस संघाचा असेल. या ठिकाणी सन्माननीय शहर प्रमुख मंगेशजी चव्हाण साहेब आलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून
जुचंद्र मास्टर्स या स्पर्धेला तब्बल 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य दिलं गेलेलं आहे, त्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतोय. चेंडू आवेत आहे, विजेंद्र चेंडूच्या खाली त्या ठिकाणी होता. काय घडले त्या ठिकाणी, पंच योग्य निर्णय देतील नो डाऊट. आणि यस या ठिकाणी मला वाटते आउट आहेत. प्रेक्षक देखील आहेत त्या ठिकाणी, बघा तुम्ही प्रेक्षकांना पाहू शकाल. लाल कलरचा टी शर्ट आहे, इटली वाले आहेत का ते? यस अण्णा, विकेट आहे. हा अतिशय सुंदर कॅच टिपलाय भिचेंद्र यानं. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 42 धावा. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी मिस्टर नॅन पाटील. आणि त्यांच्या जागी आपण पाहत आणखीन एक स्टारकास्ट खेळाडू मिस्टर नंदू पाटील येत आहेत. वाघबीळ म्हटलं तर एक स्टारकास्ट खेळाडूंची हा संघ आहे. बघा बालकुम संघ तुमच्या दिशेनं चहा येतोय, थँक्यू, धन्यवाद खली. बघा पाणी चहा या सगळ्या गोष्टी आज खलीने दिल्या आहेत प्रत्येक टीमला, त्याबद्दल मी खलीचं मनापासून आभार व्यक्त करतोय. धावा 42. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रफुल आहेत त्या ठिकाणी, अंतिम षटक हाताळत आहेत. हे देखील राईचे एक स्टारकास्ट खेळाडू आहेत. आणि पहिल्या चेंडूवर नॅन पाटील सर यांची विकेट मात्र प्राप्त केले प्रफुल्ल यानं. नंदू पाटील न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये डान्सिंग डाऊन द पिच. पुढे आला, बॉलरच्या वरून चेंडूला खेळलं गेलं, साईड स्क्रीनच्या समोर चेंडू निघून जातो. एकदा तर पूर्ण 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, मात्र 2 धावांवर समाधान मानलाय या ठिकाणी. या 2 धावांना धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 44. 44 लॉस ऑफ 5 विकेट ऑन बोर्ड. आठव्या बॅटनं हा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये तरी देखील काही धावा नक्कीच देऊन जाईल. 1 धाव पूर्ण, 2 धावा देखील त्या ठिकाणी कंप्लीट केल्या आहेत. तिसऱ्याचा प्रयत्न केला जातोय, क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गफलत, मात्र तिसरी धाव नंदू पाटील साठी धोकादायक ठरली. मिसफीट झाली होती, मात्र बॅकअप चांगला आहे आणि या बॅकअप मुळेच त्या ठिकाणी मात्र या 2 धावा तर कंप्लीट, मात्र तिसरी धाव करताना नंदू पाटील बाद. आउट. पाणी घेऊन जा. स्ट्राइक राकेशला रोटेट करायची नव्हती, यासाठी मात्र थोडंसं नाराज झालाय की थ्रो अगदी योग्य आला असता तर कदाचित ही स्ट्राइक रोटेट करता आली नसती. हे मत त्याने स्पष्ट केलं बघा मैदानाच्या आतमध्ये. हेच त्याला म्हणायचं आहे की तुझा थ्रो अगदी योग्य आला होता. स्ट्राइक रोटेट झाले, केतन पाटील स्ट्राइक वाला, धावा संख्या झाले फलकावर ती म्हणजेच वाघबीळ मास्टर्सच्या टीमची 46 धावा फलकावर. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट. बघा प्लॅनिंग अजूनही सुरू आहे, प्लॅनिंग अजूनही सुरू आहे. क्लोज कीपिंग राकेश पाटील. बैटिक स्ट्रोक अगदी गुडघ्यावर पूर्ण बॅलन्स करून हा स्ट्रोक खेळला गेला. एकदा तर कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न केला जातोय त्या ठिकाणी. सेफ आहे, बॅटर सेफ आहे. जीवाची आकांक्षा केली होती त्या ठिकाणी. आपली विकेट शाबूत ठेवण्यासाठी केतन पाटीलनं जबरदस्त जबरदस्त सामना सुरू आहे. बघा प्रेक्षक काही संघातील काय खेळाडू या ठिकाणी थांबलेत. जरी तो संघ पराभूत झाला तरी देखील त्यांना ही मॅच बघायची आहे. या मॅचचा रिझल्ट त्यांना बघायचा आहे. त्याच्यामुळे काही प्रेक्षक काही खेळाडू या ठिकाणी थांबलेत की ही जी मॅच आहे ही रफ अँड टफ मॅच आहे. सामना कोण जिंकेल, वाघबीळ की जेम्स बॉन्ड. धावा झाल्या आहेत 48.
शेवटच्या चेंडू परत फाईट पाहायला मिळेल. वेलकम ओळा. ओळा स्पोर्ट्स ओळा या टीमचं देखील या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. विश्वास मुकदम वेलकम. चला चला डिस्कस कमी करा. चेंडू आणि वेळ, चेंडू देखील 2 आहेत आणि वेळ देखील आपल्याकडे कमी आहे. पंच शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे, मिस्टन स्टूक आहे, चेंडू हवेत खेळला गेलाय. योगेशने प्रयत्न केला होता कॅच पर्यंत पोहोचण्यासाठी, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी बाउंड्री लाईन जवळ त्या ठिकाणी चेंडूला स्टॉप केलं गेलं, मात्र 2 धावा इथे थांबवू शकत नाहीयेत. या 2 धावेने मात्र अर्धशतक, सांघिक अर्धशतक वाघबीळ टीमचं फलकावर झलकावलं जात आहे. 50 धावा फलकावर वाघबीळ मास्टर्स या टीमच्या. शेवटचा चेंडू असेल. शरीरावर थकवा आहे, मात्र जिद्द कमी झाली नाहीये. जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी आपण केतन पाटील या खेळाडूमध्ये पाहतोय. शेवटचा चेंडू असेल. धावा झाल्यात 50. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप, खराब लाईन पाहिली त्या ठिकाणी. पंच वळतायत, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. आणखीन एक चेंडू शिल्लक आहे. धावा झाल्या ते 51. बायटिक स्ट्रोक, मात्र मागे फिल्डर आहे, त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑनच्या बाहेर. 6 धावांसाठी शेवटच्या चेंडूवर देखील ठोकला जातोय हा षटकार. संघ थांबला गेला. वाघबीळ मास्टर्स हा तब्बल 57 या धावसंख्येवर आणि 58 धावा विजयासाठी जेम्स बॉन्ड राई या टीमला.
चला चला सामन्याला सुरुवात करा. क्षेत्ररक्षण आपण त्वरित लावून घ्यायचं आहे आणि आघाडीची जोडी जम्स बॉन्ड राईस संघ आपण पाठवून द्यायची आहे. सामन्याला ज्यावेळेस सुरुवात होईल समालोचन कक्षामध्ये करतो हलकासा बदल इन्व्हाइट करतो कमेंट्री बॉक्स मध्ये आमचे साथी समालोचक भावेश बनगा यांना. थँक्यू. भारतजी राऊत यांचा आवाज ऐकत होता मित्रांनो. चालू असलेला सामना एका बाजूला आपण बघू शकतोय राई मास्टर्स आणि दुसऱ्या बाजूला वाघबीळ मास्टर्स. या दरम्यान एक कडवी लढत, एक कडवं आव्हान खऱ्या तर मात्र वाघबीळ या संघाने ठेवले ते म्हणजे 58 धावांचं. तसेच आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गावडे साहेबांचा इथे मात्र यशस्वी सन्मान केला जातोय. पालघर जिल्हा अध्यक्ष मात्र यांचा तिथे सन्मान केला जातोय. निलेश मात्रे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र सन्मान केला जातोय. नक्कीच दादा तुमचं खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. या जुचंद्र मास्टर्सच्या वतीने सलामीची जोडी मैदानाच्या दाखल झाले ते म्हणजे नितीन आणि किरण अशी सलामीची जोडी आणि नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर मिस्टर ज्ञानेश्वर जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट आहे. आणि तर डॉक्टर डाकी गोलंदाजी मार्कवर आलेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गांधी तळावच्या एंड कडनं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. दरम्यान पंचांचा इशारा आलाय. ललित भोईर उर्फ बंडेसरांचा इथे मात्र इशारा आलाय. नंबर 1 चा गोलंदाज ज्ञानेश्वर डाकी गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना आपण पाहू शकतोय. तर स्ट्रायकरकडे बॅटर नितीन याला बघू शकतोय आणि नॉन स्ट्राईक एंड कडे किरण बघायला मिळतोय. दरम्यान पहिला चेंडू खूप साऱ्या शुभेच्छा ऑल द बेस्ट. ओ यामध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न झाला आहे. स्वतः गोलंदाज चेंडूला फील्ड करतोय आणि दुसरी धाव इथे मात्र घातक ठरू शकली असती जर थ्रो जो आहे तो यष्टीरक्षक याच्या हातामध्ये व्यवस्थित कनेक्ट झाला असता तर मात्र धावचीची संधी आली होती. मात्र इथे काय घडलंय तर धावचीच्या स्वरूपात गडी बाद झालाय. तर नितीन हा फलंदाज बाद झालाय. पण धावांचं टार्गेट असताना मात्र इथे 3 या धावसंख्येवर पहिला आधार बसला जातोय राई या संघाला. तर पहिल्या चेंडूवर खऱ्या तर मात्र डॉक्टर डाकी यांनी मात्र विकेट घेतलंय अगदी रनआउटच्या स्वरूपात. यावेळी मात्र आडव्या बॅटचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षण दूरवरून आलाय. डीप मिड विकेटला चेंडू कलेक्ट केलाय आणि दुसरी धाव घेत असताना गडी बाद झालाय. मिस्टर सुनील लागतोय धक्का क्रमांक 2 राई मास्टर्स या संघाला.
ठेकडीचे मैदानाच्या दाखल होतोय या संघाचा तारणहार, या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू प्रफुल्ल याचं मात्र आगमन झालंय. खऱ्या अर्थामध्ये अगदी 4थ्या क्रमांकावर तो आलाय आणि लगेच आम्हाला आठवण होते खऱ्या अर्थामध्ये राई संघ म्हटला तर जुचंद्र गावामध्ये 14-15 सण जर आठवला तर खऱ्या अर्थाने मात्र 2014 आणि 2015 मध्ये भरपूर चषक या जुचंद्र गावातून जास्तीत जास्त कोणी राई या गावात नेले असतील आणि कुठचा फलंदाज जास्तीत जास्त मॅन ऑफ द मॅच चा किताब ठरला होता तो मैदानाच्या दाखल झाला मिस्टर प्रफुल्ल. ओ यामध्ये दूरवरून चेंडूला केला जात आहे. चेंडू मात्र फॉरवर्ड पॉइंटला छत्रचक आलाय, चेंडूला उचललाय, तत्पूर्वी एक धाव पडून पूर्ण केली जाते. छत्रचक आपण बघू शकतोय मेघ अगदी पंकज गोंधळे तिथे होते आणि चांगलं छत्रचक त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. या एक निशी धावसंख्या पुढे सरकली आहे, 2 गडी बाद अशी स्थिती बघायला मिळते राई मास्टर्स या संघाची. 3 चेंडू टाकून झालेत, अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 5 धावा. थोडंसं निरीक्षण केलं जातंय फलंदाज किरण याच्या माध्यमातून डॉक्टर डाकी. ओ याला पत्र अक्रॉस द लाईन चेंडूला केलं जात आहे. छत्रचक आहेत डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेगला आणि पकडलाय जेल आणि संपलाय मिस्टर किरण याचा खेळ गॉन. अंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर प्रशांत किणी, एक अष्टपैलू खेळाडू. ही जर जोडी जर मैदानाच्या आतमध्ये जर टिकली तर या दावा होऊ शकतात. या जोडीवर जास्तीत जास्त डिपेंड आहे ते म्हणजे राई मास्टर हा संघ. प्रशांत आलाय अगदी 5व्या क्रमांकावर, प्रशांत किणी खेळण्यासाठी आलाय. डॉक्टर डाकी पुन्हा एकदा ओ स्विच इट केलाय, चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये खेळला जात आहे. शतक आहेत त्याच्याकडनं थोडीशी चुकी बघायला मिळते आणि त्याचं प्राप्त म्हणजे इथे धावून काढलेल्या 2 धावा. या 2 धावलीची धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 7 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील डॉक्टर डाकी या गोलंदाजा. तर प्रशांत किणी स्ट्रायकांकडे पहिल्या चेंडू 2 धावा प्राप्त केलेत. ओ याबद्दल आडव्या बॅटचा वापर केला आहे, चेंडू मात्र खेळलाय शॉर्ट स्क्वेअर शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये. शतक आलाय, चेंडू उचललाय, तत्पूर्वी 1 धाव. या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 8 धावा. गडी बाद झाले ते म्हणजे 3 गडी बाद झालेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 गडी बाद झालेत ते म्हणजे राई मास्टर या संघाचे. डीजेला संधी देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. मार्कवर तर प्रशांत स्ट्राइक एंड कडे बघायला मिळतोय. प्रशांत किणी पहिला चेंडू. ओ यार मात्र हलके रीतीने मात्र चॉप केले चेंडूला. चेंडू मात्र डीप फॉरवर्ड पॉइंटला शत्र चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र झाले चूक आणि त्याचा प्राप्त म्हणजे इथे 3 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 11 या धावसंख्येवर.
अगदी थांबून या चेंडूला खेळलं होतं प्रशांत गिणे आणि 3 धावा या प्राप्त केल्या जात आहेत। या 3च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे। 3 गडी बाद 11 अशी स्थिती बघायला मिळते राई मास्टर्स या संघाची। प्रफुल्ल याच्याकडे मात्र स्ट्राइक बघायला मिळते। प्रफुल्ल आतापर्यंत बघायचं तर मात्र 1 या धावसंख्येत तो खेळतोय। मनोज आयटम राऊंड विकेटने यावर बद्दल जोरकस मारण्याचा प्रयत्न स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला खेळला जातोय। शतरक्षक आलाय आणि पकडलाय झेल संपलाय मिस्टर प्रफुल्लाचा खेळ गॉन। बघूया कशा प्रकारे खेळी करेल आपल्या संघासाठी। जिंकण्यासाठी 58 धावांचं टार्गेट आहे आणि या 58 धावांचा पाठलाग करत असताना इथे मात्र 11 धावा आणि गडी बाद झालेत, ते म्हणजे 4 गडी या बाद झालेत, ते म्हणजे राई मास्टर्स या संघाचे। तर मनोज चांगली गोलंदाजी केली जाते। दुसऱ्या चेंडूवर त्याने यश संपादन केले। त्याच्यानंतर ज्ञानेश्वर याने पहिलं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये 8 धावा खर्च करत त्याने 1 गडी बाद केला होता आणि 2 रनआउटच्या स्वरूपात त्याने गडी बाद केले होते। पुढे मनोज प्रथम राऊंड विकेटने प्रशांत वादी यावेळी मात्र पहिल्यांदाच मन बनवलं होतं की अक्रॉस द लाईन या चेंडूला खेळेन आणि चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये। चेंडू गेलाय डॉटच्या स्वरूपात अपील केली होती गोलंदाज मनोज याने आणि पंचांनी लगेच दर्शवले की एक्झॅक्टली चेंडू किती पिचिंग झालाय, कुठच्या अगदी शोल्डरला लागतोय हा चेंडू आणि चांगला निर्णय पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकतोय, ते म्हणजे मिस्टर शिंदे सरांना आपण बघू शकतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर यावेळेस मात्र काय घडलंय तर अगदी ऑपस्टिक सोडून जाणारा चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत इशारा देत आहेत की अवंतर धाव। या अवंतर धावेनेची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 12 या आकड्यावर। अगदी एक्सपेक्टर पाय द्यायला लागेल कारण जास्तीत जास्त चौकार आणि षटकाराची बोलावं लागेल राई या संघाला जर ही मॅच जिंकायची असेल तर। आतापर्यंत 12 धावा झालेत। यावेळी बद्दल जोरकस मारण्याचा प्रयत्न शॉट फाईनल क्षेत्रामध्ये शतरक्षक आहे, कदाचित डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न व्हायला होता मात्र तसं काय झालं नाहीये आणि 1 धाव ही पूर्ण केली आहे। या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 13 या आकड्यावर। चार चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकातील। 4 षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळतोय। एका बाजूला राई मास्टर्स बघायला मिळतोय आणि दुसऱ्या बाजूला वाघबीळ मास्टर्स। या दरम्यान एक जबरदस्त सामना चालू आहे। यावेळी मध्ये स्विच हिट केलाय, चेंडू मात्र 1 बाउन्सने निघून जाईल सीमा रेषा पार, चौकार। या 4 धावांनी आता मात्र थोडासा आत्मविश्वास जो आहे तो म्हणजे राई मास्टर्स या संघाचा वाढला गेला आहे। या चौकारण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावर। आता शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या षटकातील। मनोज पुन्हा सज्ज होईल, प्रथम राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय। तर स्ट्राइक एंड कडे प्रशांत किणियाला आपण बघू शकतोय। यामध्ये पुन्हा एकदा चेंडू मारत होता ऑन साइडला, चेंडू गेला अप साइडला, कव्हर पॉइंटला चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय। शतरक्षक आलाय, चेंडू फेकलाय, तत्पूर्वी 1 धाव अंकित केली आहे।
2 धावा अंकित केल्या. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ते म्हणजे 19 धावा. तर किती चेंडू मध्ये किती धावा पाहिजेत हे लगेच आमच्यापर्यंत दर्शविले गेले. ते म्हणजे मृणाल म्हात्रे यांच्याकडनं 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. यस डीजेला संधी देऊया आणि लगेच मात्र हा खेळ तो कारनामा जो कांदरपाड्याच्या मैदानावर केला होता तो मात्र जुचंद्रच्या मैदानावर आणि जुचंद्रच्या प्रेक्षकांना बघायला मिळेल का? नक्कीच इथे मात्र प्रेक्षक जे आहेत ते देखील उत्सुक असतील. त्या 52 धावा चेस केला होता मात्र या 39 धावा देखील चेस होऊ शकतात. क्रिकेट हा अनिश्चित खेळ आहे आणि आदरणीय सन्माननीय खऱ्या तर आपण बघू शकतोय नगरसेवक कन्हैया बेटा भोईर साहेबांचं आगमन झालंय. आपण करूया सहर्ष सहर्ष असं स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू अगदी आड्या बॅटने चेंडूला फेकून दिलाय. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग पट्ट्या बाहेर सीमा रेषा पार आलाय षटकार. जुचंद्र माजी सभापती यांच्याकडून येत्या 2 दिवस जी जेवणाची आणि चहा नाश्त्याची जी व्यवस्था झाली आहे ती मात्र त्यांच्याकडे झाली आणि ते इथे उपस्थित झालेत. आगतम स्वागतम सुस्वागतम. नक्कीच नक्कीच भावेश, कारण 2 दिवस संपूर्ण जेवणाचा खर्च उचलणं म्हणजे कायची गोष्ट नाहीये. कारण तब्बल 16 गावातील संघ या ठिकाणी दाखल होत आहेत आणि फक्त ते संघ नाही तर त्यांच्या सोबत त्यांच्या गावातील पाठीराखे देखील असतात. आणि या 40+ क्रिकेटचा 2 दिवसाचा जेवणाचा खर्च म्हटलं तर एक लग्नाचा खर्च असतो. लक्षात ठेवा, इतका मोठा खर्च असतो हा. का सगळ्यात महत्वाचं 40+ क्रिकेटमध्ये काय असतं? जेवण. आणि हे जेवण देण्याचं काम सन्माननीय कन्हैयाजी भोईरसाहेब बेटादादांनी केलंय. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. खूप महत्वाचं काम तुम्ही दादा केलं आहे आणि नक्कीच असंच प्रेम या जुचंद्र मास्टरचं आपला राहू द्या हीच आई चंडिका चरणी प्रार्थना असेल. आपलं हार्दिक स्वागत आहे. तर पुन्हा एकदा गोंदाज ओ यालपत्रा चेंडूला खेळलाय पॉइंट क्षेत्रामध्ये. शतक आहे त्याने फील्ड केले चेंडूला. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? बघता बघता एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न झालाय मात्र नाही. फक्त एका धाववर समाधान मानलं जात आहे. अगदी प्रशांत मात्र याच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय आणि खऱ्या अर्थाने मात्र हा षटकार अगदी राई संघाला कुठे ना कुठे ऊर्जा देऊन गेलाय. खऱ्या अर्थाने कांदरपाड्याचं मैदान जसं भरत राऊत सरांनी सांगितलं की कांदरपाड्याच्या ज्या मैदानावर 12 चेंडू मध्ये 52 धावा कुठल्या होत्या ते म्हणजे वाघबीळ संघाविरुद्ध ती मात्र पारी खेळावी लागेल राई मास्टर्स या संघाला. आणि तो खेळ आतापर्यंत प्रयत्न करतायत दोन्ही खेळाडू. प्रशांत ओ याबद्दल अगदी स्लोअर चेंडू बघायला मिळतोय. इथे मात्र फॉरवर्ड स्क्वेअर वरून क्षेत्ररक्षक आला, चेंडूला उचललाय आणि तत्पूर्वी की 2 धावा या पळून पूर्ण केल्या आहेत. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 28 या आकड्यावर. तर
गोंधळी मार्कवर एक अष्टपैलू गोलंदाज, एक अष्टपैलू बॅटर, एक अष्टपैलू गोलंदाज पंकज गोंधळे आपल्याला बघायला मिळतोय. पंकज गोंधळे विषय म्हणायचं झाला तर अतिशय चांगला खेळाडू या वाघबीळ संघाचा बघायला मिळतोय. मात्र त्याला पहिल्या चेंडूवर जरूर षटकार आलाय, त्याच्यानंतर मात्र कुठे ना कुठे त्याने थोडंसं कमबॅक केले या षटकामध्ये. प्रशांत किणी आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय आणि तो 6 चेंडूचा सामना करत 14 या धावसंख्येवर खेळतोय. यामध्ये आडव्या बॅटचा वापर केला, चेंडू मध्ये शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, शतचक आला, चेंडूला उचललाय. केतन आहेत तिकडे आणि चांगले क्षेत्ररक्षण त्यांच्या मार्फत केलं जात आहे. एकच धाव या धावसंख्या पुढे सरकी आहे, ते म्हणजे 29 या आकड्यावर आतापर्यंत चेंडू टाकून झालेत, ते म्हणजे 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातील. पंकज गोंधळे पुन्हा एकदा गोंधळी मार्कवर स्ट्राईक एंड कडे प्रशांत म्हात्रे बघायला मिळतोय, ज्याने 1 षटकार आतापर्यंत ठोकलाय. यावेळी पदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, अगदी चेंडू हवेमध्ये बराच काळ बघायला मिळतोय. शतचक आलाय अगेन, मात्र त्याच्याकडनं थोडीशी नंदू होते तिकडे आणि तिथे मात्र 2 धावा या पळून पूर्ण केल्या. चांगला प्रयत्न नंदकुमार पाटील यांच्याकडनं केलाय. या 2च्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ते म्हणजे 31 या आकड्यावर. आता मात्र समीकरण असं बघायला मिळतं, 7 चेंडू 27 धावांची गरज, वाढ मॅच. 7 चेंडू 27 धावा. तर या सामन्यामध्ये जर हा षटकार येतोय या चेंडूवर तर राई संघ कुठे ना कुठे कमबॅक करू शकतात. तर दुसऱ्या बाजूला डॉट आला तर वाघबीळ संघ कमबॅक करू शकतोय, मात्र तसं काय होणार नाहीये. चेंडूला फेकून दिलंय, डीप केलं पट्ट्या बाहेर, षटकाराकरिता वाढ शॉट. भाईंदर येथील बांगलादेशचे ते मैदान मित्रांनो कोण विसरेल. 2012चा जो सामना 50 धावा या खेळाडूने कुठल्या होत्या, तोच मैदानाच्या आत आपल्याला बघायला मिळतोय. आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या खेळाडूने पटकावला होता त्या सामन्यामध्ये. तर बघूया 6 चेंडू असतील आणि 21 धावांची गरज असेल. एका बाजूला प्रशांत म्हात्रे ज्याने 6 चेंडूचा सामना केलाय आणि 16 धावांवर खेळतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत किणी ज्याने 7 चेंडूचा सामना करत 15 धावांवर तो आतापर्यंत नाबाद जिंदाबाद त्याला साथ देतोय. आता काय होईल, 6 चेंडू 21 धावांची गरज, कोणाला चौथ्या षटकामध्ये आमंत्रण दिलं जाईल. मेघनाथ गोंधळे विचार करत असतील की कुठच्या गोलंदाजाला मात्र चौथ्या षटकामध्ये आणलं जाईल. तर दुसऱ्या बाजूला राईचे समर्थक अगदी विचार करत असतील की या मॅच मध्ये 2 ते 3 षटकार जर आले तर राई मास्टर हा संघ अगदी जल्लोष करेल खऱ्या अर्थाने मात्र राई गावामध्ये. आणि अगदी ट्रॉफी तुम्ही बघू शकता, अप्रतिम ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात या धुचंद्र मास्टर्सच्या माध्यमातून. काय ट्रॉफीज उपलब्ध झालेत, अप्रतिम अशा ट्रॉफीज, अगदी डोळ्याची पापणी फेडणारे अशा ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळतात. 6 चेंडू 21 धावांची गरज, एक जबरदस्त मॅच, रफ अँड टफ. नंदकुमार पाटील गोंधळी मार्कवर बघायला मिळतोय. अजून एक अष्टपैलू खेळाडू ज्याने खऱ्या मात्र चांगले क्रिकेट, रेग्युलर जे क्रिकेट आहे ते मात्र गाजवलेत. आणि त्याच्यानंतर काय, तर त्याच्यानंतर आपण बघू शकता 40+ क्रिकेट. खऱ्या तर मात्र आग्रिकोळी सामाजिक संस्था हे क्रिकेट फक्त बहाण आहे, खऱ्या तर मात्र शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमाकडे मात्र ही वाटचाल आहे. आणि चांगला प्रयत्न क्रिकेटच्या माध्यमातून केला जातोय, तो म्हणजे आग्रिकोळी समाज या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून. 6 चेंडू 21 धावांची गरज, एक जबरदस्त सामना. कुठे सामना जाईल, राईला सामना जाईल की वाघबीळला सामना जाईल, असा सामना आता रंगला गेलाय. पहिला चेंडू नंदकुमार पाटीलचा राईट आर्म राऊंड विकेटने, तर प्रशांत किणी स्ट्राईक एंड कडे बघायला मिळतात. यावेळी पत्र जोरकस मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू फेकायचा ऑन साइडला, चेंडू गेलाय ऑफ साइडला, 1 धाव पर्यंत पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न झाला
आलाय आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पडून पूर्ण केली गेली आहे. या दोनच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचले 39 या आकड्यावर. 5 चेंडू 19 धावांची गरज असेल. वाड मॅच 3 षटकार जर आले तर खऱ्या अर्थाने राई संघ एक जल्लोष करेल खऱ्या अर्थाने या नागेश काका क्रीडांगणावर. आणि काय जबरदस्त सामना रंगलाय. चौफेरा खेळी करण्याचा प्रयत्न होतो यावेळी मला चौकस माझा प्रयत्न. चेंडू हाय लो करत फेकून दिलाय डीप लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकाराकरिता. आता समीकरण असं बघायला मिळतं. 4 चेंडू 13 धावांची गरज. वाडा मॅच तर प्रथम वाघबेल संघ जेव्हा फलंदाजी करत होता तेव्हा त्यांचे 6 विकेट गेलेत आणि इथे राई संघाचे 4 विकेट गेलेत. जरी 12 धावा काढल्या तरी विजय होऊ शकतोय राई मास्टर्स हा संघ. एक जबरदस्त सामना, अप्रतिम सामना. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. 4 चेंडू आणि 13 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर नंदू. यावेळी मात्र इनसाइड आउटचा फटका केला जातोय. क्षेत्ररक्षक येतोय दूरवरून पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे मात्र दुसऱ्या धावचा प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव देखील इथे आरामात पडून पूर्ण केली गेली आहे. प्रशांत म्हात्रे आणि प्रशांत किणी यांच्या माध्यमातून या 2 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे. ती म्हणजे 47 या आकड्यावर. आता समीकरण काय घडले तर 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. तर खऱ्या अर्थाने मात्र 2 चेंडू जर डॉट आले तर वाघबेल संघ खऱ्या अर्थाने मात्र या मॅच मध्ये येऊ शकतो. तर दुसऱ्या बाजूला राई संघ 2 षटकार आले तर नक्कीच या मॅचला कलाटने देऊन आपल्या खिशामध्ये मॅच घेऊन जातील. चिक सन्माननीय जिग्नेशजी मात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम जिग्नेशजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. तर नंदकुमार पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राईटम राहून विकेट करण्यासाठी सज्ज होतोय. तर प्रशांत केणी आतापर्यंत त्याने चांगली फलंदाजी केली. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न. डीप कव्हर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव पर्यंत पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव घेत असताना प्रशांत केणी याला बाद व्हावं लागेल. अगदी रनआउटच्या स्वरूपात तो मात्र मैदानाच्या बाहेर जाईल. हताश निराश मनाने तो मैदानाच्या बाहेर जाईल. चांगली फलंदाजी करत होता मात्र कुठे ना कुठे दुसरी धाव घेत असताना तो मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. दोन चेंडू 10 धावा. तर योगेश स्ट्रायकांकडे बघायला मिळतोय. यावेळी पद्धत जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये बघायला मिळतोय. एक धाव पडून पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव देखील इथे पडून पूर्ण केली होत. तिसऱ्याचा प्रयत्न होईल का तर नाही. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकते आहे. ती म्हणजे 50 या आकड्यावर. आता मात्र 1 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल या मॅचला जिंकण्यासाठी.
एक बॉल 8 पाहिजे. एक चेंडू 8 धावांची गरज. एक चेंडू 8 धावा जिंकण्यासाठी योगेश स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. अगदी एक्स्ट्रा धाव दिली तर खऱ्या तर मात्र या मॅचला कलाटणी देऊन जाऊ शकतोय. खऱ्या अर्थाने नंदकुमार पाटील आपल्याला बघायला मिळतात. रणजित स्फूटची टीम ते ग्राउंड आणि 8 धावा मात्र त्या बघितल्या होत्या. नंदकुमार यांनी मात्र वाईट चेंडू हाताळला होता तो. यार स्टेट ड्राउटच्या माध्यमातून चेंडूला केलं जात आहे आणि अशा प्रकारे विजयी संपादन केलं जात आहे. खऱ्या अर्थाने ते म्हणजे वाघवीळ मास्टर्स या संघामार्फत आणि खऱ्या अर्थाने परतीचा प्रवास करावा लागतोय राई मास्टर या संघाला आणि या चांगला प्रदर्शन तुम्ही या द्विचंद्र नगरीमध्ये दाखवलाय. चला कॅप्टन यायचंय बालकुम मास्टर्स कॅप्टन पाठवा लगेच. तसेच वाघबीळ संघनायक पाठवून द्या लगेच. गणेश मनेरा प्लीज या. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय ज्याने 12 चेंडू पेच करत असताना 37 धावा ज्याच्या बॅट मधून आल्या मिस्टर केतन पाटील द मॅन ऑफ द मॅच. एक विशेष सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. 2 दिवस आपण सर्वांनी जे स्वादिष्ट जेवण जेवलं आहे आणि ते स्वादिष्ट